मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी गुरुवार 10 नोव्हेंबर 1659 शिवाजीराजांनी प्रतापगडाच्या उंबरठ्यावर अफजल खानाचं पोट आपल्या नखांनी फाडलं. सगळ्या हिंदुस्थानमध्ये धुमाकूळ उडाला. अशी जबरदस्त घटना होती ही. तंबूमध्ये त्याच्यानंतर जे घडलं ते विलक्षण होतं. शिवाजीराजांनी अफजल खानाला उडवलेलं होतं. तेवढ्यात अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी शिवाजीराजांवर तलवार उगारली. पुढच्या क्षणी शिवाजीराजांनी त्याचं मस्तक उडवलं. कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याचंच मस्तक उडवलं असं नाही मित्रांनो. बाहेर तंबूच्या बाहेर शिवाजीराजांना मारण्यासाठी आलेले रहीम खान असतील, पहिलवान खान किंवा पिलाजी मोहिते, शंकराजी मोहिते या सगळ्यांची मराठ्यांनी साफ कत्तल उडवली. अभूतपूर्व विजय, मराठ्यांचा जबरदस्त विजय झाला. पण कोणाच्या मनात एक शंका नाही आली का? त्या 35,000 फौजेचं काय झालं? आता पहा मित्रांनो, शिवाजी महाराजांचं आदरातिथ्य. अफजल खानाच्या भेटीच्या आधी शिवाजीराजांनी आपल्या सैन्याची जुळवाजुळव केलेली होती. जवळजवळ 7,000-7,500 सैन्य महाराजांनी प्रतापगडच्या आजूबाजूला त्या सगळ्या जंगलामध्ये पेरून ठेवलेलं होतं. ज्याला जिथे जागा मिळेल त्यांनी तिथे लपून बसायचं होतं. आणि ही वेळ जवळजवळ 7-7.5 तासांची राहणार होती. या सर्व सैन्याला एक प्रकारचं सिग्नल, एक संकेत देण्यात आला होता, इशारत देण्यात आलेली होती. आणि ती इशारत होती की शिवाजीराजे आणि अफजल खान जेव्हा तंबूमध्ये एकमेकांना भेटतील त्यावेळेस यांच्यामध्ये झटापट झाल्यानंतर बाहेर जे 10 लोक उभे आहेत त्यातल्या एकाने ती इशारत द्यायची होती. ती इशारत प्राप्त होताच गडावरून तोफांची सरबत्ती सुरू होणार होती. आणि या तोफा मराठी सैन्यासाठी एक प्रकारे सिग्नलचं काम करणार होत्या. इतकं जबरदस्त प्लॅनिंग होतं. मराठी लष्कराला सांगून ठेवण्यात आलं होतं की तोफांचा धडाका झाला रे झाला की तंबूमध्ये शिवाजीराजे मरोत किंवा अफजल खान मरो, तुम्हाला तुटून पडायचंय अफजल खानाच्या सैन्यावर. आणि अफजल खानाच्या सैन्याला मात्र विरुद्ध सिग्नल देण्यात आलेले होते. कारण मुळात अफजल खानाचं सैन्य हे गडाच्या खाली होतं, पार गावात होतं. तिथून माचीवर काय चाललंय हे दिसणं जवळजवळ अशक्य होतं. त्यामुळे त्यांना सांगण्यात आलं की गडावरून तोफांची सरबत्ती सुरू होणं याचा अर्थ की शिवाजीराजे शरण आले आणि तुम्ही तुमची पार्टी एन्जॉय करू शकता, तुम्ही जिंकले आहात, असे विपरीत सिग्नल देण्यात आले. विचार करा काय विशेष प्लॅनिंग या सगळ्या गोष्टींचं शिवाजीराजे आणि त्यांच्या माणसांनी मिळून केलेलं असेल. पण मित्रांनो, गडावरचं, प्रतापगडावरचं वातावरण मात्र चिंताक्रांत होतं. चिंतेने सगळा गड काळवंडलेला होता. कारण सगळ्यांना माहिती होतं की राजे कोणाला भेटायला खाली शामियान्यामध्ये चाललेले आहेत. आणि म्हणून राजे खाली भेटीला उतरत असताना सगळे विनंती करत होते की राजे आम्हाला सोबत घेऊन चला. पण राजे म्हणत होते की नाही, जे ठरले तेवढेच लोक माझ्यासोबत भेटायला येतील. आणि त्यामुळे सगळे लोक चिंतातूर झाले होते. सगळ्यांना गडावरून ती भेटीची जागा स्पष्ट दिसत होती. त्यामुळे प्रत्येकाला हे कळत होतं की आमचा राजा भेटायला जाईल, तो त्या सैतानाची भेट घेईल. पण तो शिवाजीराजांना दगाफटका करण्यासाठी आलेला माणूस आहे, तो दगा केल्याशिवाय जाणार नाही हे निश्चित होतं. दोघांपैकी कोणीतरी एक मरणार, दोघांपैकी कोणीतरी एक जिवंत राहणार हेही माहिती होतं. पण खान की राजे, खान की राजे, खान की राजे हाच प्रश्न प्रत्येकाला आतून धक्के देत होता. त्याचं उत्तर मिळेपर्यंत ही धडधडणारी मन शांत होणार नव्हती. आणि म्हणून प्रत्येकाच्या नजरा खिळल्या होत्या त्या शामियान्याकडे की इशारत काय होते याची वाट पाहत सगळे लोक त्या शामियान्याकडे टक लावून बसलेले होते. विचार करा काय मनस्थिती झाली असेल त्या सर्व लोकांची. कारण सगळे लोक त्या खानाला पुरता ओळखून होते. आणि एवढ्यात शिवाजीराजे शामियानामध्ये प्रवेश करते झाले. आणि त्यानंतर मात्र काही क्षण जाताच शामियानाच्या आजूबाजूला खळबळ सुरू झाली. आणि हे सुरू झाल्यानंतर गडाच्या मनामध्ये धस्स झालं असेल. सर्व लोक जी पाहत होती वरून त्यांच्या मनामध्ये सुद्धा धस्स झालं असेल. त्यांच्या लक्षात एक गोष्ट आलेली होती की काहीतरी गडबड झालेली आहे. सगळे मन चिंताक्रांत झाली होती की आता कुठली बातमी गडापर्यंत पोहोचते. त्यांचे प्राण त्यांच्या कंठाशी आलेले होते. आणि सगळे लोक आतुरतेने वाट पाहत होते त्या येणाऱ्या बातमीची. आणि विचार करा, गडावरच्या लोकांना जेव्हा पहिल्यांदा कळलं असेल की तिथे काय घडलं याची अधिकृत माहिती जेव्हा त्यांना मिळालेली असेल तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया राहिली असेल मित्रांनो. कोणीतरी त्या तंबूतून, त्या शामियानातून निघाला असेल, तो गडाकडे दौडत सुटला असेल, त्यांनी गडामध्ये प्रवेश केला असेल. सर्व लोक त्याच्याकडे कान टवकारून पाहत असतील की बातमी काय येते. खान की राजे, खान की राजे, खान की राजे. आणि तेवढ्यात तो येणारा माणूस ओरडला असेल, उडाला, अफजल खान उडाला. शिवाजी राजांच्या एकाच खावासरशी अफजल खान नावाचं संकट उधळलं गेलेलं होतं. कोण आनंद त्या गडाला झाला असेल, कोण हर्षवायू त्या गडाला झाला असेल. अरे तो अफजल खान ज्याला आम्ही ओळखत होतो, त्यांनी कस्तुरीरंगनचा खून पाडला, ज्यांनी आपल्या 60-70 बायकांचा खून केला, आमचे
शिवाजी राजांचे बंधू संभाजीराजे यांना कनकगिरीच्या वेढ्यामध्ये फसवून त्यांच्या हत्येसाठी कारणीभूत असलेला आमचे थोरले महाराज शहाजीराजे भोसले यांना झोपेमध्ये गिरफ्तार करणारा अफजल खान हा आमच्या थोरल्या महाराजांना पुरून उरला. तिथं तर आमचं धाकटं राज अजून वयानी कमी आहे, अजून अनुभवानी कमी आहे. आम्ही जगदंबेकडे प्रार्थना करत होतो की आहे भवानी आमच्या राजाचं रक्षण कर, त्या सैतानापासून आमच्या राजाचं रक्षण कर. आणि इथे तर काहीतरी विपरीत घडलं. आमच्याच राजाने त्या सैतानाला उधळून लावलं. काय आनंद, काय त्याचं वर्णन करावं. इशारत झालेली होती, गडावरून तोफांची सरबत्ती सुरू झाली होती. एक एक तोफ आग्र्याकडे, दिल्लीकडे, बिजापुराकडे, कोल्हापूरकडे तोंड करून ओळख होती की सुलतानांनो आला, तुमचा काळ जन्माला आला. तुमच्या आणि तुमच्या उन्मत्त सिंहासनांच्या चिरफाकड्या उडवण्यासाठी नरसिंह जन्माला आलेला होता. प्रत्येक तोफ दणदणत होती. इशारत मिळालेली होती. इशारत मिळाल्याबरोबर कदाचित अफजल खानाची सगळी फौज हुर्रे म्हणून पार्टी करायला उभी राहिली असेल. पण इशारत दुसरीकडे सुद्धा पोहोचली होती. आणि अचानक कुठून माहित नाही पण चारी बाजूंनी जमीन का सीना फाड कर आणि आसमा की छाती चीर कर मराठे चौतर्फा तुटून पडले. अफजल खानाच्या सैन्याने कधी आयुष्यामध्ये दऱ्या, डोंगर, नदी, नाले, पर्वत, पहाड पाहिले नव्हते. ती खानाची सेना त्या भयानक जंगलामध्ये कोंडली गेली. आणि मराठ्यांची सेना म्हणजे जंगलातले पटाईत शेर, ते गोदाजी जगताप, भिकाजी चोर, तानाजी मालुसरे, चारी बाजूनी इतकी तुफान कत्तल या लोकांनी आरंभली की अफजल खानाच्या सैन्याला अक्षरशः पळता भुई थोडी झाली. जिकडे ते पळत होतं तिथे समोर मराठी भूत त्यांची वाट पाहत उभी होती. तुफान कत्तल, वारेमाप कत्तल शिवाजी राजांच्या लोकांनी सुरू केली. दुपारी 2:30 पावणे 3च्या सुमारापर्यंत शिवाजी राजांनी अफजल खानाचा वध घडवून आणलेला होता. त्याच्यानंतरच्या पुढच्या 4-4.5 तासामध्ये मराठ्यांनी 12,000 फौजेचा अक्षरशः धुव्वा उडवून टाकला. फुटली खानाची फौज, फुटली. चौतर्फा पळत सुटले. पण पळतील कुठे? जिथे जातील तिथे मराठे त्यांना त्यांचे लचके तोडत होते. अशी दाणादाण सुलतानी सैन्याची शिवाजी राजांनी उडवून टाकली. मित्रांनो, सारा भारत अक्षरशः हादरला. अशी ही विलक्षण चढाई होती. एवढा जबरदस्त विजय प्राप्त केल्यानंतर राजे तिथे थांबले नाही. त्याच रात्री शिवाजी राजे जवळजवळ 4-4.5 हजार फौज घेऊन आणि सरसेनापती नेतोजी पालकर 4.5-5 हजार फौज घेऊन 2 वेगवेगळ्या वाटांनी दख्खनवर तुटून पडले. शिवाजी राजे जे निघाले ते अक्षरशः चंदनगड, वंदनगड, अहिवंतगड, मकरंदगड, सदाशिवगड, वैराटगड करत करत 15व्या दिवशी कोल्हापुरावर जाऊन धडकले. मित्रांनो, विचार करा, वाई कुठे, कोल्हापूर कुठे. 210 किलोमीटरचं अंतर शिवाजी राजांनी फक्त ट्रिप म्हणून नाही, पर्यटन म्हणून नाही, राजांनी अक्षरशः विजय संपादन करत 15व्या दिवशी शिवाजी राजे कोल्हापुरावर भिडलेले आहेत. आणि त्यानंतर पन्हाळगडाला मोर्चा लागला आणि 2 दिवसाच्या आत शिवाजी राजांनी पन्हाळगडावर कब्जा मिळवलेला. 18 दिवसांमध्ये वाई पासून पन्हाळगड पर्यंतचा प्रदेश एका झटक्यात शिवाजी राजांनी स्वतंत्र करून टाकला. पन्हाळगडापासून विजापूर केवळ 1.5 दिवसाच्या अंतरावर आहे. आपल्या लक्षात येईल की किती जबरदस्त धडक होती ही आणि किती महत्वाची धडक होती. नेतोजी पालकरांनी तर कमाल करून टाकली. जो समाज, जो महाराष्ट्र गेली 300-350 वर्ष सुलतानांच्या लाथाबुक्क्यांचे मारत सहन करत होता, स्वाभिमान विसरलेला, आम्ही एक देश, एक राष्ट्र, भारत ही संघटित शक्ती विसरलेला, त्या संघटित शक्तीचा चमत्कार विसरलेला हा समाज आज उठलेला होता. आपली स्वतंत्र फौज घेऊन, आपल्या स्वतंत्र सरसेनापती सोबत तो दक्षिणेवर आक्रमण करण्यासाठी निघालेला होता. कुठे? आदिलशाह बादशाहची राजधानी दारुस सल्तनत बिजापूरवर तुटून पडण्यासाठी सरसेनापती निघालेले होते. किती आश्चर्य आहे पहा. 300 वर्ष आम्ही जे हाल सहन केले, आज त्याचं प्रत्युत्तर हा समाज देत होता, थेट सुलतानाच्या राजधानीवर आक्रमण करून. विलक्षण होतं हे सगळं. अद्वितीय पराक्रम होता शिवाजी महाराजांचा हा सगळा हिंदुस्थान या पराक्रमाने चाट पडलेला होता. आदिलशाही सल्तनतीची तर परिस्थिती अशी झाली की 1-1.5 महिन्यामध्ये हा शिवाजी राजा संपूर्ण आदिलशाही नामशेष करून टाकतो की काय. औरंगजेब तिकडे दिल्लीमध्ये हादरलेला होता. इकडे पोर्तुगीज आणि फिरंगी म्हणजे ब्रिटिशर्स या सगळ्यांचे धाबे दणाणले होते. असा तुफानी पराक्रम शिवाजी राजे गाजवत होते. मानो कोई सैलाब उठा था. पश्चिम किनाऱ्यापासून ते विजापुरापर्यंत एक तुफान शिवाजी राजांनी उठवून दिलं होतं. आणि या तुफानामध्ये अक्षरशः 3 केके समान उधळल्या गेलेली होती आदिलशहाची सेना. असा विलक्षण आणि अद्वितीय पराक्रम शिवाजी राजांनी गाजवला की ते शब्द सार्थ झाले. मोहीम मांडली मोठी, सौफेर चालिल्या फौजा,
मोहीम मांडली मोठी. हा पराक्रम इतका अद्वितीय होता की कोण्या एका कवीचे ते शब्द सार्थकी लागावे कि जाग उठा है आज देश का वह सोया अभिमान. सहकर अत्याचार युगों से स्वाभिमान फिर जागा. दूर हुआ अज्ञान पार्थ का धनुज बाण फिर जागा. पांचजन्य ने आज सुनाया संस्कृति का जयगान. जाग उठा है आज देश का वह सोया अभिमान. जाग उठी है वानर सेना जाग उठा वनवासी. चला उदधि को आज लांघने ईश्वर का विश्वासी. रावण की लंका पर फिर से, रावण की लंका म्हणजे दारुस सल्तनत बीजापुर. रावण की लंका पर फिर से होता है अभियान. जाग उठा है आज देश का वह सोया अभिमान. जाग उठा है आज देश का वह सोया अभिमान. अशा पद्धतीने मराठ्यांचा पराक्रम जागृत झालेला होता आणि त्याच्या समोर एखाद्या कसपटा समान भासत होती आदिलशाह बादशाची ती बिजापूरची सेना. चौफेर चालिल्या फौजा सौख्य बंध विमोचने मोहीम मांडली मोठी. आनंद वनभुवनी आनंद वनभुवनी. मित्रांनो, इतका अद्वितीय पराक्रम आहे आपला. ही आहे आपली संस्कृती जी सातत्याने असत्यावर सत्याचाच विजय होतो हा विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण करत असते. आज असेल कोरोनाचा काळ, आज असेल ही परिस्थिती भयानक, पण त्याच्यावर आम्हाला मात करायची आहे तर या दुर्दम्य आत्मविश्वासाची गरज आहे. आणि म्हणून हा आत्मविश्वास जागृत होण्यासाठी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ लाईक करा. खाली कमेंट बॉक्स दिला आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याचं एक शब्द का होईना पण वर्णन करण्यासाठी एक कमेंट आवर्जून टाका. तिथे शेअर हा ऑप्शन दिलेला आहे. आपल्या आप्तस्वकीयांना, आपल्या मित्रांना, विशेष करून लहान मुलांना, तरुणांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा व्हिडिओ पाठवता येईल तेवढा पाठवण्याचा प्रयत्न करा. आणि खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलंय, त्याच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे, तो अवश्य दाबा की जेणेकरून आमचे येणारे एपिसोड्स आपल्याला थेट पाहायला मिळतील. एवढी विनंती करतो. लवकरच भेटूया. नमस्कार आणि धन्यवाद.